Hello friends, today we are going to start that is the some of the most examples on the trigonometry. आपण हे ट्रिगोनॉमेट्रीचे ट्रू दॅट क्वेश्चन जे असतात ते 2-2 मार्क्सला 3-3 मार्क्सला विचारतात ते क्वेश्चन्स आपण आज पाहणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन आहे पहा, इन ट्रायंगल ABC ट्रू दॅट cot C divided by cot A equal to a square minus c square plus b square divided by b square plus c square minus a square. आपल्याला LHS घ्यायचा आहे आणि RHS प्रूव्ह करायचा आहे. LHS सॉल्व करायचा आणि RHS प्रूव्ह करायचा आहे. मी LHS घेतला बघा. LHS मीन्स लेफ्ट हँड साइड. LHS cot C divided by cot A equal to cot C means cos by sin. Cos divided sin means cos C divided by sin C. Total divide cot A means cos A divided by sin A. Okay, that is cos C by sin C. That can be written as reciprocal. हे reciprocal लिहू शकतो आपण. Cos C divided by sin C into sin A divided by cos A. आता इथं आपण काय करणार आहे तर इथं बघा cos C म्हणजे कोसाइन रूल वापरायचा, sin C म्हणजे साइन रूल वापरायचा. साइन रूल आणि cos रूल. कोसाइन रूल आहे cos C चा रूल आहे हा बघा. cos C means a square plus b square minus c square divided by twice ab. And sin C cosine sin रूल काय बघा, sin A by A, sin B by B, sin C by C, so equal to k सपोज करू शकतो आपण. Therefore sin A equal to AK, sin B equal to BK, sin C equal to CK. आपल्याला काय हवा आहे तर sin C ची व्हॅल्यू हवी आहे, so CK. sin A means AK and here that cosine rule, it is the cosine rule, that is b square plus c square minus a square divided by 2bc. हे cosine rule पाठ पाहिजे. KK get cancel. Get cancel. Therefore a square plus b square minus c square divided by क्या दोघांची मल्टिप्लिकेशन होते 2abc आणि हा रेसिप्रोकल करून असा वर जर गेला असा न्यूमरेटरला गेला तर 2bc into a 2abc and b square plus c square minus a square 2abc कॅन्सल झाला तर तुम्हाला मिळालं का बघा a square plus b square plus b square a square plus b square minus c square मागे पुढे झालं चालते काही प्रॉब्लेम नाही. हे बघा a square plus b square minus c square and b square plus c square minus a square, it is the RHS. हे एक एग्जांपल लक्षात ठेवा. पहा आता सेकंड एग्जांपल मी तुम्हाला सांगतो ते काय आहे पहा. सेकंड टू दॅट काय आहे पहा. तर इन ट्रायंगल ABC in triangle ABC that a square sin 2b plus b square sin 2a equal to मला प्रूव्ह करायचं आहे 2abc divided by k equal to 2a sin 2ab sin C. हे प्रूव्ह करायचं. हा इक्वेशन तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन मध्ये आहे, तो आपण सॉल्व कसा करायचा पाहू. LHS घ्यायची आणि आपल्याला RHS प्रूव्ह करायचे आहे. हे पहा LHS equal to a square sin 2b plus b square sin 2a. ओके, आता 2b चा sin 2 थीटाचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. sin 2 थीटा इथे लिहितो पहा. sin 2 theta equal to 2 sin theta cos theta हा फॉर्म्युला आहे. जस्ट लाइक इथे b मध्ये b चा ऍडजस्टमेंट करूया. हे पहा a square sin 2 sin b cos b हा sin b चा फॉर्म्युला. sin 2b चा फॉर्म्युला काय झाला 2 sin b cos b प्लस b स्क्वेअर sin 2a चा फॉर्म्युला आहे 2 sin a cos a. असे दोन फॉर्म्युले तुमचे तयार झाले. आता हे दोन फॉर्म्युले तयार झाल्यानंतर आपण हा 2a स्क्वेअर 2 बाहेर घेऊया. sin b ची व्हॅल्यू
साइन बी ची व्हॅल्यू आता बघा ना, साइन रूल प्रमाणे साइन रूल काय असतो, साइन ए डिवाइडेड बाय ए, साइन बी डिवाइडेड बाय बी and sin c divided by c equal to 1 by k सुद्धा म्हणू शकतो आपण. k म्हणू शकतो. k means constant. 1 by k is also constant. So sin a can be written as a by k, sin b written as हा b कडे मल्टिप्लाय झाला ना, इथे डिवाइड आहे म्हणलं की इकडे मल्टिप्लाय झाला, b by k and sin c c by k. आपल्याला व्हॅल्यू पाहिजे आहे sin b ची, मी लिहितो b by k cos प्लस बी स्क्वेअर, हा 2 पुढे घेतला तरी चालतो, 2b स्क्वेअर, sin a ची व्हॅल्यू a by k cos a. आणि मग इथं पहा, हा आपण 2ab याच्यातून कॉमन निघेल, त्याच्यातून हे आपण असं लिहू 2a² by k cos b प्लस 2ab² by k cos a आपण व्यवस्थित मांडणी केली. तर इथं आपल्याला 2ab कॉमन निघेल बघा, 2a²b 2ab सुद्धा निघेल, 2ab निघेल. तर बघा याच्यात एक आहे, याच्यात एक आहे, याच्यात एक बी आहे, याच्यात एक बी आहे, मीन्स 2ab 2 कॉमन, a कॉमन, b common and k is also common. Okay, 2 common, 1 a common, 1 remainder, b common, k common. So here only cos b remainder plus 2a common, b common means only b cos a is here. So 2ab divided by k into, it is projection rule. हा जो आहे ना तो प्रोजेक्शन रूल असतो, a cos b plus b cos a equal to c. आता ते कसं लक्षात ठेवायचं, याच्यात a आहे, b आहे, b आहे, a आहे, नाही कोण c, सो त्याचा आन्सर c. सो 2abc divided by k, हे फर्स्ट तुमचं प्रूफ आहे, 2abc divided by k फर्स्ट. आता सेकंड प्रूफ जर काढायचं असेल तर झालं, सिंपल एकच गोष्ट लक्षात ठेवा. तर इथं c by k बघा, हा c जर वर नेला, म्हणजे डिवाइड आहे ते इनटू न्यूमरेटर नेला, तर c by k म्हणजे काय असणार, sin c. तर इथेच आपण सांगू शकतो 2ab by k इनटू c, 2ab c by k सेपरेट आपण घेतलो तर c by k मीन्स sin c. सो 2ab sin c हे सुद्धा तुमचं प्रूफ इथं आलं. बघा हे समजलं का, पहा समजलं असेल तर आपल्या चॅनलला, प्रगती अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. तुम्हाला नवनवीन व्हिडिओ आपण पुन्हा सेंड करत राहू. थँक्यू.